हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. आणि मॅडमला बघा, सकाळी येता येताच मॅडम झोपून पण गेल्या. लेक्चर अजून चालू पण नाही झालं आणि ती झोपली. कॉलेजमध्ये जास्त काही शूट नाही केलं. तिकडून आल्यानंतर जेवले आणि आज मला बनवायचं होतं काहीतरी. काय बनवायचं होतं विचार केला यूट्यूबला व्हिडिओ बघितला. मग विचार केला की ओट्सचे बिस्किट बनवायचे. सो मी ते बनवायला घेतले. पण मी जो व्हिडिओ बघितलेला त्याच्यात खूप सामान लागणार होतं, पण मी एक जुगाड केलं. जे माझ्याकडे होतं त्याच्यापासूनच सगळं बनवलं. दूध घेतलं, दूधला गरम केलं, त्याच्यामध्ये बटर, शुगर आणि हे ओट्स माझ्याकडे पडलेलं एक पॅकेट, मग तेच मी यूज केलं. जास्त काही सामान पण नाही आणि हे लगेच झालं. 15-20 मिनटातच लगेच झालं. पण त्याला फ्रीज करायला म्हणजे ते सेट व्हायला जरा टाईम लागतो. सो मी त्याच्यामुळे त्याला फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून दिलं. आणि हे असं बॅटर झालं ते जरा जाडसं असं. आणि माझ्याकडे बटर पेपर मला सापडत नव्हता, त्यामुळं मी प्लेटमध्ये जुगाड करून त्याला तेल लावलं आणि ह्याच्यामध्येच प्लेटमध्ये सेट व्हायला ठेवून दिलं. आज 4-5 महिन्यातून मी भाकरी केल्यात. किती म्हणजे खूप दिवस झाले. 4-5 महिने कशाला बोलतात. मला तर वाटलेलं भाकरी होतात का नाही, का टेन्शन आलं का सगळे आज उपाशीच झोपणार असं वाटत होतं. कारण मम्मीची पण तब्येत बरी नव्हती. मग मला वाटलेलं की आज सगळे उपाशीच झोपणार होते का नाही माझ्याकडून भाकरी. पण फायनली ती भाकरी गोल झाली. मला तर वाटलेलं भारताचा नकाशाच होईल. एक टोक इकडे गोल होते का नाही असं टेन्शन आलं होतं की मला जमेल का, कारण मी खूप दिवस झालं केलीच नाही. तर मग फायनली झाली, त्याच्यात पण एक खुशी होती. त्यानंतर मला मन झालं तर पाणीपुरी खायचं. मग मी पाणीपुरी खायला गेले. पटापट पाणीपुरी खाल्ली आणि मग मला घरी येऊन असाइनमेंट पण कंप्लीट करायची होती, ती करत बसले. आणि मला कमेंट करून सांगा माझं मराठीचं हस्ताक्षर कसं आहे. तर म्हणजे खूप दिवसातनं लिहित होते मराठीत, कारण सब्जेक्ट नाही आता. तर असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.